वारीला आज जाता येत नाही हा जरी खेद असला तरी आम्ही इथं बसून आता त्या ठिकाणी म्हणजे आपलं प्रस्थानचं भजन जे काय आपलं नित्यनेमाचं आहे ते आम्ही करणार आहोत। माझ्या फडावरची लोक ही कांदा लसूण खाणार नाहीत, तमगुणाचे कुठलेही आहार करणार नाहीत आणि ते आज ही पद्धत आहे तशी। आज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आळंदीहून पंढरपूरकडे झालं आणि हा पालखी सोहळा आज आजोळ घरी मुक्कामी आहे। खरं तर पालखी सोहळ्याला महत्त्व आहे ते दिंड्यांमुळं आणि त्यातल्या त्यात प्रमुख मानाच्या दिंड्या रथाच्या पुढच्या आणि रथाच्या मागच्या। मात्र पावसामुळं काही दिंड्यांना आळंदीमध्ये जाता नाही आलं, अनेक ठिकाणी आळंदीमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे आज प्रस्थान सोहळ्याला फक्त दिंडीतील प्रमुख लोकच हे उपस्थित होते। दुसरीकडे म्हणजे ही जी दिंडी आहे ज्याची आपण चर्चा करणार आहोत ती रथा पुढची की मागची, रथामागची ही 23 क्रमांकांची आजरेकरची दिंडी आहे। सांगली असेल, बिलवडे असेल, इंगळे असेल, येथील हे सर्व वारकरी आहेत। गेले अनेक वर्ष ते या वारीमध्ये येतात आणि या दिंडीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरला जातात। तर आजरेकर दिंडीचं वैशिष्ट्य काय आहे, आजरेकर दिंडीचा मान काय आहे, हे सर्व आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। आजरेकर दिंडीचे एक प्रमुख पाटील आपल्या समवेत आहेत। पाटील, खरं आज प्रस्थान होतं आहे आणि आज प्रस्थान सोहळ्याला आज जाता नाही आलं आणि तुम्ही किती वर्ष झाली वारी करताय आणि आज प्रस्थान सोहळा आपला चुकला आहे? माझी वारी आजपर्यंत 25 वर्ष पूर्ण झाली माझ्या वारीला। 2000 सालापासून माझी वारी नित्यनेमाने ही पायी वारी आहे आणि प्रापंगिकानं आज आम्हाला थोडंसं खेद वाटतो की आम्हाला आळंदीमध्ये जाता येत नाही, तरी पण आम्ही आपले जे प्रमुख त्या लोकांनी सांगितले की एक व्यक्ती आणि शासनाचं पालन करणं हे फार गरजेचं आहे। वारी तर आम्हाला करायची आहे आणि वारी करत असताना गालबोट न लागता शासनालासुद्धा मदत आहे, म्हणजे मदत करावी या नीतीनं धर्माचं अनुकरण करून आम्ही या ठिकाणी वारी करणारी माणसं आहोत। त्यामुळं वारीला आज जाता येत नाही हा जरी खेद असला तरी आम्ही इथं बसून आता त्या ठिकाणी म्हणजे आपलं प्रस्थानचं भजन जे काय आपलं नित्यनेमाचं आहे ते आम्ही करणार आहोत। आमचा तसं पाहायला गेलं तर फार वर्षापूर्वीची परंपरा आमच्या दिंडीमध्ये आहे। 1854 साली श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांनी ही पताका या ठिकाणी आपल्या खांद्यावर घेऊन ही वारी केलेली आहे। जसं ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गोडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधले, या नीतीनं श्री गुरु भाऊसाहेब बार्शीकर हे श्री गुरु बाबासाहेब आजरेकरांचे गुरु, मग ते भास्कर पटावरती विनेकरी असताना त्यांच्याकडून त्यांचा अधिकार पाहून श्री गुरु बाबासाहेब आजरेकरांनी त्यांच्याकडे दीक्षा मागितली आणि दीक्षा मागितली म्हणण्यापेक्षा त्यांना दीक्षा दिली, कारण त्यांचा भाव जाणून माझ्या मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरुराव अशी अवस्था झाली आणि त्यानंतर श्री गुरु बाबासाहेबांचा अधिकार फार मोठा त्या ठिकाणी लागला। इतका अधिकार, उत्तम अधिकार निर्माण झाला की 2 कुटुंब असताना त्या ठिकाणी दोन आपल्या पत्नी असताना त्यांच्यामध्ये संसार त्यांना करता आला नाही। तिसरी पत्नी, 2 पत्नी त्या गेल्या निवड झाल्या आणि पुन्हा तिसरं लग्न करावं अशी घरातल्या लोकांची किंवा गावकऱ्यांची फडकऱ्यांची इच्छा असल्यामुळं त्यांनी सांगितलं की माझा संसार हा परमात्म्याला मान्य नाही, अशा हेतूनं त्याने ते गाव सोडलेलं, म्हणजे त्या ठिकाणी आजरा सोडला आणि तिथून ते नांदणीला आले। नांदणीला आल्यानंतर त्यांच्या अधिकार परस्त होते आणि 1-2 दिवस तिथं भूताचा वाडा म्हणून एक प्रसिद्ध होता नांदणीला, आपल्या जयसिंगपूर नांदणी मिरजजवळ, तालुका शिरोळ। तर त्याच्यामध्ये एक भूताचा वाडा म्हणून प्रसिद्ध होता। काही लोकांनी सांगितलं की यांना जर जागा नाही तर हे फार मोठे अधिकारी असतात ना, तर असं करू, जसं ज्ञानोबाऱ्यांनी भिंत चालवली, रेड्याच्या मुखी वेद बोलवला, असं काहीतरी यांच्याकडे काही चमत्कार असेल का पाहू। असं पाहिल्यानंतर त्यांच्या लोकांच्या मनातलं जे आलं त्यांनी आपलं बोलून दाखवलं की बाबा तुम्हाला इथं जागा जर असेल तर तुम्ही इथं राहू शकताय, आणि तो नेमका भूताच्या वाड्यामध्ये तो प्रसंग आला। त्यांच्यामध्ये त्याने राहण्याची जागा, निवासाची जागा दिली। पण अवस्था अशी आहे, हरिपाठामध्ये पद असं आहे की हरि उच्चारण मंत्र पे आघात पळे भूत बाधा भेने ते असा हरिपाठामध्ये म्हणजे उच्चार ज्ञानोबा यांनी सांगितलेला आहे, ती उक्ती घातलेली आहे। त्या उक्तीप्रमाणे ती प्रथेला आणली श्री गुरु बाबासाहेबांनी। त्या भूताच्या वाड्याकडे कोणी जात नव्हतं, नाही का, त्या म्हणजे निर्जने अशी अवस्था त्या भूताच्या वाड्याची होती। तिथं श्री गुरु बाबासाहेबांनी पाऊल टाकता क्षणी ती भूती पळून गेली, असा हा अधिकार त्यांचा। तिथून पण त्यांनी पुन्हा माझा हा उदो होईल, लोक माझ्या मागं लागतील, असं त्यांनी काय केलं की तिथून पलायन केलं आणि सरळ ते येऊन इकडे जगद्गुरू श्री तुकोबार यांच्या भंडारा डोंगरावरती त्या ठिकाणी त्या सेवेचं त्यांनी अनुष्ठान त्या ठिकाणी चालू केलं। आणि तिथं असताना श्री गुरु हैबत बाबांच्या स्वप्नामध्ये श्री गुरु म्हणजे सद्गुरू ज्ञानोबाराय यांनी त्या ठिकाणी दृष्टांत दिला की मला आज अष्टमीचं कीर्तन ऐकायची इच्छा आहे। ज्ञानोबारायाने, आता हे लोकांना कुठं पण पटेल काय माहिती नाही, कारण कसा शब्द आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे। आजसुद्धा लोक काही शंका बघतात, ते म्हणतात असं कधी होईल का,
पण होतंय आजही असे अधिकारी पुरुष आहेत, फक्त आपण आपला अधिकार तो त्यांना पाहण्याकरता नसतो. विश्वासार्ह अनुभूतीवर सगळं चालू अनुभूतीवर चालू आहे, विश्वासावर अनुभूतीवर सगळं चालू आहे. आणि त्याने त्या ठिकाणी पाहिलं, भगवान ज्ञानोबा यांची इच्छा झाली की श्री गुरु बाबासाहेबांचं कीर्तन या ठिकाणी व्हावं अष्टमीला, आणि तो प्रघात आजही आमचा चालू आहे. अष्टमीला कीर्तन श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडाचंच होतं दर अष्टमी आळंदीला वारीच्या कालामध्ये. आणि नैवेद्यसुद्धा आमचा त्या ठिकाणी जातो. बिना कांदा लसूण खाणारी एकमेव वारी म्हणजे एकमेव दिंडी या ठिकाणी केली जाते. अन्नामध्ये फार मोठा आम्ही या लोकांनी काय केलेलं आहे, ज्या अर्थी ज्ञानोबाऱ्यांनी ज्यावर अंगीकार केला त्यावेळी श्री गुरु बाबासाहेबांनी सांगितलं की माझ्या फडावरची लोक ही कांदा लसूण खाणार नाहीत, तमगुणाचे कुठलेही आहार करणार नाहीत. आणि ते आज ही पद्धत आहे तशी. आणि आम्ही वाटण जाताना सुद्धा आम्हाला बरेच, आता गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे चांगल्या दिंडीचा. म्हणजे उत्तम पद्धतीनं ही दिंडी या ठिकाणी म्हणजे चांगल्या पद्धतीनं उत्तम दिंडी आहे म्हणून असा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडून आम्हाला दिंडी मिळालेला आहे. आमच्याकडून श्वेत पताका जरी पताका दिसतो, आपला मात्र श्वेत आहे. हां, आमचा श्वेत पताका आहे, कारण तोच ज्ञानोबा यांच्या कृपेचं प्रतीक आहे आम्हाला. की ही पताका जी तुम्हाला मिळालेली आहे हे त्या ज्ञानोबाऱ्यांची कृपा त्याच्यामध्ये आहे. आणि त्या पात्रतेचे तुम्ही लोक आहात, आणि म्हणून ती पताका तुम्हाला अगदी ती शोभून दिसेल त्या पद्धतीनं तुम्ही लोक चालणार. ही सगळी पुढची हे बांधून ती आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. ती आजवर आम्ही जतन करून त्या पताकेच्या समोर त्या पद्धतीनं आम्ही या फडामध्ये ते वर्तन करत आलो आहे. त्या पद्धतीनं आमचे भजन होतात. आणि म्हणून आज गेली 1854 सालापासून जी पताका सुरुवात झाली म्हणजे श्री गुरु बाबासाहेब आजरेकरांची, त्या कालापासून आज तागायत आम्ही ती अविरत त्या पद्धतीने चालू ठेवलेली आहे. तर हे होते तानाजी पाटील, आजरेकर दिंडीचे एक प्रमुख. तर यांनी आपल्याला सांगितले की आमची दिंडी ही कांदा लसूण खात नाही, तामसिक आहार घेत नाही. त्याचबरोबर यांच्या दिंडीला, आजरेकर दिंडीला श्वेत पताका आहे, अष्टमीला कीर्तन होतं, नैवेद्य जातो. ह्या सर्व काही वारीतील, दिंडीतील ज्या सगळ्या परंपरा आहेत, संस्कृती आहेत, त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला. खरं तर या दिंडीला आज आळंदीमध्ये जाता नाही आलं, कारण पावसामुळे ही दिंडी पुण्यातील ओंकारेश्वर परिसरामध्ये आता स्थित आहे. आणि इथूनच उद्या त्या माऊलींच्या पालखीचं स्वागत करतील आणि तिथूनच पंढरपूरच्या दिशेने आपलं प्रस्थान ठेवतील. मात्र वारीतील ज्या काही परंपरा आहेत, ज्या काही संस्कृती आहेत, त्या आपण अशाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कॅमेरामॅन परेश रामसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.